नमस्कार, कसे आहात सगळे? आता सुट्टी म्हणली तर क्रेविंग्स तर डेफिनेटली होणार. पिझ्झा खाऊ, बर्गर खाऊ की पास्ता खाऊ असं तर नक्की सगळ्यांना वाटत असेल. तर आज मी तुम्हाला एकदम बाहेरच्यापेक्षा पण भारी, घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये एकदम मस्त बर्गर कसं बनवायचं त्याची रेसिपी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही बर्गर बनवून बघा, बाहेरच्यापेक्षा पण एकदम भारी होतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 7 ते 8 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटीभर गाजर किसून घातलेला आहे आणि 250 ग्राम आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कमीत कमी मसाले घालायचे आहेत. 1 चमचा आमचूर पावडर घालायचे आहे, 2 चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, 1 चमचा जिरा मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ 2 चमचे घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायचे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्या. इथे बघू शकता मी आता त्याला एकजीव करून घेतलेला आहे. आता त्याचे छोटे छोटे आपल्याला वडे बनवून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्याची साईज कमी जास्त करू शकता. आता मी इथे मीडियम साईजचे वडे बनवलेले आहेत. अगदी सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे बर्गर बनवायला. अशा पद्धतीनं आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. बघा मी कसं बनवते, एकदम तसंच आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या आणि तसंच आपल्याला बाकीचे देखील वडे बनवून घ्यायचे आहेत. तर मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे बटाटा, गाजर आणि वाटाणे, ह्याच्यामध्ये माझे 9 वडे झाले होते. तर तुम्ही जर वडे छोटे किंवा मोठे बनवलं तर तुमचे क्वांटिटी थोडी कमी किंवा जास्त होऊ शकते. आता आपल्याला 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घाला आणि ऑरिगॅनोचं जर पॅकेट असेल तर ते घालू शकता. त्यामुळे काय होईल, टेस्ट अजून एन्हान्स होईल आणि एकदम मस्त लागतं बर्गर त्याच्यामुळे. आता आपल्याला हे पॅटी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे डिप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये हे व्यवस्थितपणे आपल्याला लावून घ्यायचं आहे. जर ब्रेड क्रम्स नसतील तुमच्याकडे तर आपलं फ्रेश ब्रेड असतं ना, त्याचे बाजूचे 4 काठ काढून घ्यायचे आहेत आणि फक्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. मी इथे तशाच प्रकारे हे ब्रेड क्रम्स बनवले होते. बाहेरनं काही विकत आणायची गरज नाही आहे, ब्रेड तर असतातच घरी. ते आपल्याला फक्त अशा पद्धतीनं मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. ब्रेडचा जो आतला पांढरा भाग असतो ना, तोच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. बाकीचे पण वडे बनवा आणि ते तळून घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा आपण पॅटी टाकतो तेव्हा तेल गरम असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवायचे आहे, म्हणजे मंद ते मध्यम आचेवरती ठेवूनच आपल्याला हे वडे तळायचे आहेत. एकदम फास्ट जर तुम्ही गॅस ठेवलात तर वडे एकदम क्रिस्पी नाही होणार, ते सॉफ्टच होतील. जर लो टू मीडियम ठेवला तर एकदम क्रिस्पी, बाहेर जसे पॅटी भेटतात बर्गरचे एकदम तसेच होतील. आता इथे बघू शकता किती छान दिसतोय आपला बर्गरचा पॅटी. तशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील पॅटी तळून घ्यायचे आहेत. बघितलात ना किती सोपं आहे बर्गर घरी बनवायला, काही जास्त सामान लागत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात वेगवेगळ्या भाज्या देखील घालू शकता, पनीर घालू शकता. आवडीनुसार तुमच्या इच्छेने तुमच्या भाज्या ह्याच्यात घाला आणि अशाच पद्धतीने तुम्ही हे पॅटी तळून घ्यायचे आहेत आपल्याला. लक्षात ठेवा, गॅस एकदम लो टू मीडियमच ठेवा, मंद ते मध्यम आचेवर, नाहीतर क्रिस्पी नाहीत होणार ते. आता इथे बघू शकता मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. आता आपल्याला बर्गरचं सॉस बनवायचं आहे. ते काय बाहेरनं विकत आणायची गरज नाही आहे. टोमॅटो सॉस तर सगळ्यांच्या घरी असतोच, मिओनीज पण असतोच. ते फक्त दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झालं, आपलं बर्गर सॉस रेडी होतो. खूपच सोपं आहे. टोमॅटो सॉसची क्वांटिटी जरा जास्त ठेवा आणि मिओनीजची त्याच्या 3/4 ठेवायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता इथे बघू शकता मी बर्गर बन घेतलेले आहेत, त्याला तूप लावून किंवा बटर लावून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं बर्गरचं हे सॉस जे आपण आत्ता बनवून घेतलो ना, ते दोन्ही साईडनं आपल्याला लावायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉसची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काकडी घालायचे, म्हणजे आता मी जसं ठेवते तसं काकडी ठेवून घ्या. त्याच्यानंतर टोमॅटो ठेवा. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बर्गरचे जे पॅटी आपण बनवून घेतलो ते ठेवायचे. त्याच्यावरती कांदा आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल जसं बाहेर भेटतं ना, सेम तसंच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि झालं फायनल, एक सगळ्यांचं फेवरेट त्याच्यावरती चीज ठेवायचं आहे आणि बर्गरचं बनवरती लावायचं. झालं, बर्गर रेडी आहे. किती बघितलात ना, किती सोपं आहे बनवायला.
तुम्ही पण नक्की बनवा आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.